जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। गेल्या 2 ते 3 वर्षापासून साक्री तालुका स्तरावर कलावंतांना शासनाच्या विविध योजनांचे लोककल्याणकारी कार्यक्रम मानधन तत्वावर मिळत नाही व त्याबाबत आपल्या कार्यालयात संपर्क केला असता आपले कर्मचारी वृद्ध कलावंतांना आरेरावीने उत्तर देतात, अपमान करतात, सहकार्य करत नाही असे प्रकार घडत असतात। तसेच वृद्ध कलावंतांना शासनाच्या मानधन प्रस्तावाबाबत पोस्ट तालुका स्तरावर कार्यालयाकडून अनेकांना अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे आम्हा कलावंतांवर वारंवार अन्याय होत असल्याने आम्हा सर्व कलावंतांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात। ज्या कलावंतांची मानधनासाठी निवड झालेली आहे त्यांना त्वरित मानधन सुरू करण्यात यावे। शासकीय मानधनात वाढ झाली पाहिजे। प्रतिवर्षी कलावंतांचे 300 प्रस्ताव मंजूर व्हावेत। वृद्ध कलावंतास मानधन प्रस्तावाच्या वयोमर्यादेत 40 वर्ष वयापर्यंत शिथिलता असावी। वृद्ध कलावंतांच्या मुलांना शिक्षणात 100% फी माफ झाली पाहिजे। आजारी वृद्ध कलावंतांना मोफत शासकीय वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे। एसटी व रेल्वे प्रवास भाड्यात 75% सूट मिळाली पाहिजे। कलावंतांच्या मुलांना नोकरीमध्ये 10% आरक्षण मिळाले पाहिजे। मानधन घेत असलेल्या कलावंतांना वृद्ध कलावंत मानधन पात्र लाभार्थी म्हणून तालुका स्तरावर ओळखपत्र देण्यात यावे। तालुका स्तरावर कलावंतांना शासनाच्या विविध योजनांचे लोककल्याणकारी कार्यक्रम मानधन तत्वावर मिळाले पाहिजे। अशा मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या सोडवण्यात याव्यात यासाठीचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले। शोभाताई खैरनार, वसंत कव्वर, निंबा चौधरी, रवींद्र पाटील, खंडू वानखेडे, ताराचंद्र गवळे, पोपटराव ठाकरे, सरुबाई महाजन, संगीता गवळे, नकुबाई बोडरे, लताबाई गवळे, मीराबाई खैरनार, कल्पनाबाई गोरे, एस खैरनार, फुला गवळे, आत्माराम अहिरे, काशीराम गवळे, नथू साळुंके, रंजना ठाकरे, राजेंद्र सूर्यवंशी, हिलाल शेवाळे, प्रभाकर मोरे, उत्तम अहिरे आदी जण उपस्थित होते। कॅमेरामॅन हरीश मंडलिक सोबत रफिक शेख, साक्री। आज आम्ही पंचायत समितीसमोर आमचे मागण्यासाठी आम्ही आज आंदोलन घेऊन आलोय। कारण आम्ही शासनापुढे आम्ही असं काही प्रकार करणार नाही की आम्हारी मागणी पुरी करो, रस्ता रोको, असं काही आम्ही करणार नाही। पण आम्ही आमच्या सांस्कृतिक आणि वारकरी संप्रदायाच्या भजनातून आणि आमच्या इतर संस्कृतीतून आम्ही भजन बोलून आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार याची दखल शासनाने घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। कारण आमचा वृद्ध कलावंत हा पोटतिडकीने जनजागृत करतो आणि बेटी बचाव, दारूबंदी, घर तेथे शौचालय असे शासनाचे कार्यक्रम राबवित असतो। म्हणून शासनाने आमच्या कलावंतांच्या सगळी मागण्या पूर्ण कराव्या अशी माझी शासनाकडे एक मागणी आहे। म्हणून मी आज या सगळ्या कलावंतांसाठी शासनाचं एक मी माझ्या मनात प्रमाणे सांगते की माझ्या कलावंतांचा प्रश्न शासनाने दखल घ्यावी आणि त्यांच्या मागण्यांचा पूर्तता करावी। कारण 1500 रुपयामध्ये माझा कलावंत त्याचा संसाराचा उदरनिर्वाह करू शकत नाही आणि ज्या काही त्याच्या कला आहे या कलेसाठी गावातून दुसऱ्या गावात जाऊ शकत नाही। म्हणून शासनाने थोडं त्यांचं मानधन वाढून द्यावं आणि जे काही आपल्या वृद्ध कलावंतांची संख्या आहे ती पण वाढवावी असे मी सांगू इच्छिते आणि शासनाने आमच्या वारकऱ्यांची किंवा कलावंतांची दखल घ्यावी। धन्यवाद। कांदेशाही कलावंत वारकरी मंडळ प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप, साक्री तालुक्याच्या वतीनं कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। यात प्रामुख्याने शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं। विधानसभेमध्ये चालू असलेल्या अधिवेशनात आमचा तारांकित प्रश्न कलावंतांचा घ्यावा, एक प्रमुख सर्वांचं या ठिकाणी आमच्या कलावंतांकडे लक्ष आकर्षित व्हावं या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन केलेलं आहे। यात प्रामुख्यानं साक्री तालुक्यातून जवळजवळ 300 ते 400 कलावंत आम्ही एकत्र येऊन आज आमच्या ज्या मागण्या आहेत ही पगारवाढ 1500 हून 5000 झाली पाहिजे। 60 कलावंतांची निवड होती ती 300 कलावंतांची निवड झाली पाहिजे आणि 40 वर्ष वय हे कलावंतांच्या मानधन मंजुरीच्या प्रस्तावासाठी झालं पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन त्याचबरोबर तालुक्याच्या स्तरावर कलावंतांच्या कल्याणकारी ज्या योजना आहेत शासनाच्या त्या कलावंतांच्या माध्यमातून मानधन तत्वावर मिळाव्यात ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना 2 वाजता निवेदन देणार आहोत। चर्चेतून
योग्य निर्णय न झाल्यास अशाच पद्धतीचं भजन कीर्तन आम्हाला लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही चालू ठेवू. धन्यवाद.